नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन पिकाला नेमकी खत व्यवस्थापन करत असताना कोणतं खत त्यामध्ये दिले गेले पाहिजे, म्हणजे पेरणी करताना काय द्यायचे आहे आणि हे खत देत असताना नेमकी आपण कशा पद्धतीने निवडले गेले पाहिजे, म्हणजे आपली जमीन कोणती आहे, म्हणजे त्यानुसार काय खत द्यायचं आणि नेमकी कोणते खत दिल्यामुळे तुमचं सोयाबीनचं चांगलं उत्पन्न येऊ शकतं हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की ज्यावेळेस आपण सोयाबीनला खत व्यवस्थापन करत असतो, म्हणजे इव्हन कोणतंही पीक असू द्या, आता सोयाबीन आपण जर पाहिलं तर वर्षानुवर्ष आपण हे सोयाबीन त्यामध्ये पीक घेत आलेलो आहोत। तर आपल्याला खत व्यवस्थापन करत असताना एक मागील काही 4-5 वर्षाचा त्यामध्ये अभ्यास करावा लागणार आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला खत द्यावं लागणार आहे। तर अभ्यास म्हणजे नेमकी काय करायचं आहे, तर आपल्याला काही बारीक ऑब्झर्वेशन करायचं आहे। जसं की मागील 3 वर्ष जर तुम्ही एखाद्या शेतामध्ये जर सोयाबीन पीक घेतात, तर नेमक्या आता 3 वर्षामध्ये घेत असताना नेमकी काय काय जाणवते। समजा आपल्या जी काही जमीन आहे, जे काही शेत असणार आहे, त्या शेतामध्ये आपल्या सोयाबीनची पहिली गोष्ट वाढ होते का नाही। जर वाढ आपली होत नसेल तर आपल्याला युरियाचं प्रमाण वाढवावं लागेल। दुसरा मुद्दा म्हणजे की ज्या शेतामध्ये आपण सोयाबीन घेत आलेलो आहोत त्या सोयाबीनचा जास्त फुटवा होतोय की नाही। जर फुटवा कमी प्रमाणामध्ये होत असेल तर आपल्याला फॉस्फरसची मात्रा त्यामध्ये जास्त वाढवावी लागेल। तिसरी गोष्ट म्हणजे सोयाबीनच्या शेवटच्या स्टेजमध्ये आल्यानंतर फुलं गळून जातात किंवा शेंगांची गळ होते किंवा दाणा जर चांगला भरला जात नाही, तर अशा वेळेस समजा आपल्या पिकाला त्यामध्ये पोटॅशची कमतरता पडते, मग आपल्याला पोटॅश त्यामध्ये वाढवावं लागेल। म्हणजे आपल्या शेतामध्ये नेमकी कशा पद्धतीने सोयाबीन मागील 3-4 वर्षानुसार येऊ राहिली आहे, ह्या बाबी जर तुम्ही लक्षात घेतल्या आणि त्याच्यानुसार जर खत व्यवस्थापन केलं तर अतिशय परफेक्ट असलेलं खत व्यवस्थापन तुमच्या सोयाबीन पिकाला त्यामध्ये मिळणार आहे आणि निश्चित तुमच्या सोयाबीनची चांगली वाढ पण होईल, शेंगा पण भरपूर लागतील, फुटवा पण चांगला होईल आणि उत्पन्न पण अतिशय चांगलं यायला मदत होणार आहे। ही एक त्यामध्ये मी तुम्हाला जी काही टिप्स सांगितलेली आहे ही त्यामध्ये नक्की फॉलो करा, निश्चित तुमचा फायदा होईल। एक शेतकरी मित्रांनो, एक दुसरा एक त्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण आता बऱ्यापैकी बघतो की दरवर्षी तेच 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 खत आपण आपल्या पिकाला त्यामध्ये देतो। परिणामी काय होतं, जसं की आपल्याला सुद्धा जर रोज एकच अन्न जर खायला दिलं तर आपण काही दिवसांनी त्यामध्ये कंटाळणार आहोत आणि ते अन्न त्यामध्ये जे काही असेल ते त्यामध्ये समजा खाणार नाही। सेम पिकाला जर तुम्ही सेमच जर मात्रा जर देत आला, म्हणजे दरवर्षी डीएपी 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 जर तुम्ही जर टाकत आला, तर म्हणावं तसा प्रतिसाद जे काही पीक आहे ते त्या डीएपीला देत नाही किंवा त्यामध्ये दरवर्षी तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट जर टाकताय, तर म्हणावं तसा प्रतिसाद जे काही पीक आहे त्या खताला देत नाही आणि परिणामी त्या खताचा म्हणावं तसा फायदा आपल्या पिकाला होत नाही आणि विनाकारणचा खर्च आपल्याला वाढला जातो। कधी पण ज्या पद्धतीने आपण ज्या पिकाची फेरपालट करत असतो, अशा वेळेस खतं सुद्धा आपण आलटून पालटून वेगवेगळे त्यामध्ये नवीन दिली गेली पाहिजे। सध्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर खूप नवीन वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये खतं उपलब्ध आहे। तुम्ही समजा जर डीएपी जर टाकत असाल त्याच्याऐवजी तुम्ही 15-15-9 ह्या खताचा वापर करू शकता किंवा 24-24-08 आहे हे खत त्यामध्ये वापरू शकता किंवा वापरत असताना 19-19-19 दाणेदार स्वरूपात खत येतं, हे अतिशय चांगलं आहे, याचा वापर करू शकता किंवा त्यामध्ये 28-28-0 असेल किंवा 8-24-24 8-21-21 असेल, 9-24-24 असेल, यांसारखी जी काही वेगवेगळी खतं आहे दाणेदार स्वरूपातली, ही खतं त्यामध्ये तुम्ही वापरली गेली पाहिजे। कारण हे खतं काय असतात शेतकरी मित्रांनो, हे नवीन असल्यामुळे हे लवकर पिकाला अवेलेबल होता आणि त्याचे रिझल्ट सुद्धा अतिशय आपल्याला चांगले पाहायला मिळत असतात। त्याच्यामुळे आपल्याला हा एक मुद्दा आवश्यक त्यामध्ये लक्षात घ्यावा लागणार आहे। आता सोयाबीनला खत देत असताना नेमकी केव्हा द्यायचं आहे, सर्व शेतकऱ्यांना माहित आहे, ज्यावेळेस आपण सोयाबीनची पेरणी करत असतो, पेरणी करत असताना आपल्याला पेरणी बरोबर त्यामध्ये खत द्यायचं आहे। एकतर पेरणी बरोबर द्या किंवा पेरणी करण्याच्या त्यामध्ये पुढे फुकून द्या आणि त्याच्यानंतर पेरणी करा। फक्त ज्यावेळेस तुम्ही पेरणी यंत्रातून जर खत जर सोडणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे काही जिथं आपलं बियाणं पडतंय, ज्या बियाण्यापाशी आपलं खत पडता कामा नये। जर तुमचं बियाणं आणि खत जर एकाच ठिकाणी जर पडलेलं असेल तर याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस बियाण्याचं जर्मिनेशन होतं, ज्या काही मुळ्या वगैरे नवीन नाजूक मुळ्या असतात ह्या मुळ्यांना लगेच खताची दाणे लागले जातात आणि नंतर जो काही निघालेला कोंब वगैरे असतो हा जळून जाण्याची शक्यता असते। म्हणजे जिथं बियाणं पडेल त्या बियाण्यापासून खाली 4 इंच खोल त्यामध्ये आपलं खत पडलं गेलं पाहिजे, तरच त्यामध्ये पेरणी यंत्रातून खत आपल्याला टाकायचं आहे। काही वर्षामध्ये आपण पाहिले मागच्या 2-3 वर्षामध्ये अनेक शेतकरी त्यामध्ये डबल पेरणी करावी लागते, तर त्यांचं डबल पेरणी करण्याचं कारण म्हणजे की बऱ्यापैकी बियाणं सुरुवातीला उगून येतं नंतर मरून जातं। तर मेन हेच कारण आहे की खत आणि तुमचं बियाणं हे एकाच जागी पडलं जातं। ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये पेरणी यंत्र येईल, आधी त्याचं त्यामध्ये निरीक्षण करा, बियाणं कुठं पडतंय, त्यानंतर खत कुठं पडतंय, त्याच्यानुसार खत टाका, नाही तर सरळ त्यामध्ये पुढे फुकून द्या आणि त्याच्या पाठीमागे पेरणी करा। हा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। शेतकरी मित्रांनो, जो काही पहिला डोस आहे मागच्या वर्षी मी माझ्या वैयक्तिक सोयाबीन पिकामध्ये वापरला होता, तर तोच डोस त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। मला अतिशय चांगले रिझल्ट, चांगला अनुभव मला मागच्या वर्षी त्या खतांचा आलेला आहे। तर त्याच्यामध्ये मी शेतकरी मित्रांनो वापरत असताना जे 14-35-14 जे दाणेदार खत येत आहे, तर त्याचा मी त्यामध्ये वापर केला होता। अतिशय चांगले रिझल्ट मला जाणवले। तर आपल्याला सुद्धा वापरत असताना 1 एकरसाठी 14-35-14 ची एक बॅग वापरायची आहे। त्यासोबत आपल्याला वापरत असताना डीएपी ची त्यामध्ये एक बॅग वापरायची आहे
आणि सोबत शेतकरी मित्रांनो मी टाटा कंपनीचं टाटा ध्रुवी गोल्ड नावाचं हे एक दाणेदार अतिशय चांगलं खत आहे. याच्यामध्ये 11 प्रकारचे वेगवेगळे घटक आहे. सगळे त्यामध्ये सोयाबीन पिकासाठी जेवढे आवश्यक आहे ते तर सगळे घटक मिळतातच, म्हणजे सगळ्या पिकांना ऍक्च्युअली ते चालतं. आणि हे वापरण्याचं मेन रिझन म्हणजे की हे स्वस्त पडतं. 1000-1100 रुपयाला याची गोण मिळते. एकरी 25 किलो हे टाकायचं, अतिशय चांगले तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. एवढे तुम्ही ह्या 3 खतं जर मिक्स करून जर तुमच्या सोयाबीन पिकाला एकरी जर पेरणी करताना जर दिले, अतिशय चांगले तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट आलेले दिसून येईल. तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारचं विद्राव्य खत वगैरे वापरण्याची गरज पडणार नाही किंवा दुसरं सुद्धा फवारणीतून कोणतंही खत देण्याची त्यामध्ये गरज पडणार नाही. तुम्ही हा एक त्यामध्ये खताचा डोस वापरू शकता. किंवा समजा त्या काही बऱ्याच भागामध्ये अशा आहे की 14-35-14 हे खत त्यामध्ये मिळत नाही किंवा ध्रुवी गोल्ड जर मिळालं नाही, तर अशा वेळेस एक दुसरं एक ऑप्शनल म्हणून मी तुम्हाला सांगू ठेवतो. त्याच्यामध्ये तुम्ही वापरत असताना डीएपीची एक बॅग त्यामध्ये घ्यायची आहे. त्यासोबत आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅश, म्हणजे की जे पोटॅश येतं, पोटॅश वापरत असताना जे चटणी पोटॅश आहे, लाल पोटॅश आहे, पावडर पोटॅश आहे, हे वापरायचं आहे. हे त्यामध्ये एकरी आपल्याला त्यामध्ये त्याची एक बॅग घ्यायची आहे. आणि सोबत जर तुम्हाला टाटाचं ध्रुवी गोल्ड जर मिळालं ते वापरा, नाही तर मग आपलं सागरिका दाणेदार येतं हे त्यामध्ये 20 किलो वापरा. अशा पद्धतीने हे सुद्धा तुम्ही तिन्ही खतं जर मिक्स करून जर पेरणी करताना जर खतं दिली, तुम्हाला शेवटपर्यंत सोयाबीन निघेपर्यंत कोणतेही खत टाकण्याची त्यामध्ये गरज पडणार नाही. म्हणजे अतिशय समतोल, म्हणजे जेवढं सोयाबीनला गरजेचं आहे न्यूट्रिएंट्स वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार करून हे खतं बनवलेलं आहे. आणि एकंदरीत मार्केटमध्ये सध्या खतांच्या ज्या काही किमती वगैरे वाढलेल्या आहे त्या बाबी सुद्धा लक्षात घेऊन हे खतांच्या सगळ्या नियोजन करून हे सगळं खताचं डोस त्यामध्ये बनवलेलं आहे. जे काही मी तुम्हाला 2 खताचे डोस सांगितले आहे, या दोन्हीपैकी कोणताही एक खताचा डोसाचा त्यामध्ये आवश्यक सोयाबीनची पेरणी करताना वापर करा, निश्चित तुम्हाला चांगले रिझल्ट मिळायला मदत होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल, शंका असेल तर खाली नक्की कमेंट करा. धन्यवाद.